आम्ही प्रतिमा पूजन करायचं. भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या आदिवासी महानायकांनी आपलं बहुमोल असं योगदान दिलेलं आहे, त्यामध्ये नाग्या कातकरी, राघोजी भांगरे, राणी दुर्गावती, भगवान बिरसा मुंडा यांच्या अथक प्रयत्नातून या देशाला हे स्वातंत्र्य मिळालेले आहे. आणि स्वातंत्र्य जपण्यासाठी आपण आदिवासी या महानायकांची, या क्रांतिकारकांची या ठिकाणी आदिवासी जनजाती गौरव दिनाच्या निमित्तानं त्यांचं स्मरण करणार आहोत. त्यांना आपण भावपूर्ण आदरांजली अर्पण करीत आहोत. विद्यार्थ्यांनी घोषणा माझ्या मागे म्हणायचं आहे. मी म्हणेल बिरसा मुंडा, विद्यार्थ्यांनी म्हणायचं आहे जिंदाबाद जिंदाबाद. नारळ फोडतील का त्यावेळेस मी घोषणा देईन, त्यावेळेस विद्यार्थ्यांनी मला प्रतिसाद द्यायचा आहे. बिरसा मुंडा जिंदाबाद 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 जिंदाबाद. फिडिंग वगैरे ओके आहे फिडिंग वगैरे लागत असतील. जय जंगल किसकी है? हाँ मग टाळ्या वाजवा, त्यांच्या कलेला टाळ्या वाजवा. बघा, एक सुद्धा काडी इकडे तिकडे हलत नाहीये. अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी उभं केलंय.
15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंडमधील उलीहातू या गावी झाला. मुंडा रीतिरिवाजानुसार त्यांचे नाव बिरसा ठेवण्यात आले. बिरसाच्या वडिलांचे नाव सुगना तर आईचे नाव कर्मी हातू असे होते. बिरसा लहानपणापासून मित्रांसोबत वाघ खेळायचा आणि मोठे झाल्यावर त्याला मेंढ्या चरायला जंगलात जावं लागायचं. जंगलात मेंढ्या चरताना तो वेळ घालवण्यासाठी बासरी वाजवायचा. एक दिवस बासरी वाजवण्यात तो पारंगत झाला. माझ्या शाळेचे नाव PM श्री जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा पळसण इयत्ता 4थी. अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग येथे जमलेल्या प्रतिष्ठित व्यक्ती व माझे बालमित्रांनो, आज मी तुमच्या समोर भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीबद्दल 2 शब्द बोलणार. ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती आहे. बिरसा मुंडा यांचा जन्म रांची जिल्ह्यातील उलीहातू ह्या गावात 15 नोव्हेंबर 1875 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सुगना व आईचे नाव कर्मी हातू असे होते. लहानपणापासून ते अभ्यासात खूप हुशार होते. इंग्रज सरकारांच्या विरोधात त्यांनी 11वी विज्ञान महाशाळेचे नाव शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा पळसण. धैर्याने आणि शौर्याने तू देशाच्या अस्मितेचे दिले बलिदान. शौर्याने आणि धैर्याने तू देशाच्या अस्मितेचे दिले बलिदान. धरतीचा देव तू देशासाठी दिले बलिदान. धरतीचा देव तू देशासाठी दिले बलिदान. जननायक बिरसा मुंडा एक भारतीय आदिवासी क्रांतिकारक होते. त्यांचा जन्म झारखंडमधील उलीहातू या गावी 15 नोव्हेंबर 1875 रोजी सुगाना व कर्मी या आदिवासी दाम्पत्यांच्या पोटी झाला. बिरसाचे आई वडील शेतमजूर होते. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. गावात शाळा नसल्यामुळे त्यांना मामाकडे शिक्षणासाठी पाठवले. तेथे मिशनरी शाळेत त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाबरोबरच बिरसा यांना संगीत व नृत्यातही विशेष रस होता. तो काळ पारतंत्र्याचा होता. संपूर्ण देशाला